बातमी पाकिस्तानमधून। फाळणीनंतर सुमारे 80 वर्षांनंतर पाकिस्तानमधील ऐतिहासिक शहर लाहोरमध्ये एक मोठी सांस्कृतिक क्रांती पाहायला मिळते। लाहोर प्रशासनानं आता आपल्या रस्ते, गल्ल्या आणि चौकांना त्यांची फाळणीपूर्वीची हिंदू, शीख आणि जैन नावं पुन्हा देण्याचा निर्णय घेतलाय। पंजाब सरकारच्या या मोहिमेअंतर्गत इस्लामपुरात आता पुन्हा कृष्णनगर झालेला आहे, तर बाबरी मस्जिद चौकाचं जे नाव आहे ते बदलण्यात आलंय आणि आता ते जैन मंदिर चौक करण्यात आलेला आहे। शहराचा वारसा आणि सामायिक संस्कृती जपण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे लाहोरच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळालाय। आपण त्यांना जागा भाड्याने दिलेली होती रेंटवर, ते आता परत घ्यायची वेळ आलेली आणि तिथली लोक त्यांचं खाऊन आपले नाव काढतात। इथली लोक आपलं खाऊन आहे ना त्यांची नाही गुणगान करणार आहेत, त्यामुळे ते चांगले आहेत। त्या पूर्ण नावं द्या सगळी। नाही, ही जी नावं दिली जातात हे अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल, कारण आपला हिंदुस्थान तर आहेच, पण आता पाकिस्तानला हे मान्य करावं लागलं की एक हिंदुस्थान त्यांचंच पण आहे आणि म्हणून ती हिंदूंची नावं पुन्हा तिकडे देण्यात आलेली। पाकिस्तान हा भारताचाच भाग आहे, हिंदुस्थानाचाच भाग आहे, त्यामुळे तिथला असं नवल करण्यासारखी गोष्ट नाही। जे होते ते आनंदाची बातमीच आहे।